गुड मॉर्निंग सगळ्यांना. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? मीही मजेत आहे. मी मनीषा तामाणे पुन्हा एकदा तुमचं जादूच्या बुकमध्ये स्वागत करते. आणि आपण सुरुवात प्रार्थने करूया. खूप खूप धन्यवाद देऊया या ब्रह्मांडीय ऊर्जेला, वैश्विक ऊर्जेला खूप खूप धन्यवाद देऊया की आजचा आणखी एक दिवस आपल्याला सर्वांना जगण्यासाठी दिला. आपल्या आई-वडिलांना धन्यवाद देऊया, नतमस्तक होऊन दर्शन घेऊया की त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने आपण आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत, या मकामपर्यंत पोहोचलेलो आहोत. खूप खूप धन्यवाद आई-अण्णांना, की त्यांनी उच्च शिक्षण दिलं. त्यांनी आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं. त्यांनी छानपैकी लग्न लावून दिलं. त्यात त्यांनी चांगली नोकरी लावून दिली. त्यासाठी खूप खूप धन्यवाद देऊयात. खूप खूप धन्यवाद. ज्या गृहिणी असेल त्यांनी गृहिणी आपापल्या सेक्टरमध्ये ज्यांनी त्यांनी आपापल्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद द्यायचा आहे. धन्यवाद द्यायचा परमेश्वराला, की आम्हाला ही मॅजिक बुकची जर्नी आमच्या लाईफमध्ये चेंजेस करण्यासाठी दिली आणि आमच्या लाईफमध्ये भरभरून चेंजेस केले, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आजपासून म्हणजे आज आपल्या लाईफमध्ये काल आपण 7वा दिवस पाहिला. आज 8वा दिवस पाहणार आहोत. तर या 8व्या दिवशी आपण जे पुस्तक पाहणार आहोत, तर त्याबद्दल आपण बोलूयात. काल दिवस 8वा पाहिला, जादूचा घटक, जादूचा पदार्थ, घटक पदार्थ हा कालचा दिवस आपण पाहिला. आज आपण पाहणार आहोत पैशाचे लोहचुंबक. दिवस 9वा पैशाचे लोहचुंबक. तर मनापासून सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. Zoom मीटिंगचे खूप खूप धन्यवाद. इंटरनेटचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद रॉन्डा बर्नचे. त्यांनी हे पुस्तक आपल्यासाठी सर्वांसाठी बनवलं आणि जगप्रसिद्ध करून आपल्यापर्यंत आपल्या लाईफमध्ये जादू घडवण्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी. तर खूप खूप धन्यवाद. मी स्क्रीन शेअर करते. आय होप कालचा सगळ्यांनी अभ्यास केला असेल, YouTubeची व्हिडिओ ऐकली असेल आणि त्याप्रमाणे तुम्ही कारवाई सुद्धा केलेली असेल. आजचा दिवस आहे 9वा पैशाचे लोहचुंबक. तर मी सांगू इच्छिते केवळ कृतज्ञतेनेच आयुष्य समृद्ध होतं. असं डिएट्रिक होयफर या मुख्य धर्मोपदेशक यांनी म्हटलेलं आहे. तर ह्या धड्याचं आपण चित्र पाहूयात. बघा किती सुंदर असं चित्र आहे. या चित्रामध्ये भरपूर असे डॉलर्स, पिक्चर, पैशाचे चित्र दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये सगळे काही स्टार म्हणजे जादूमय ऊर्जा ह्या पैशांमध्ये दिसत आहे. तर सगळ्यांनाच हा धडा खूप आवडणार आहे आणि प्रत्येकालाच पैसा पाहिजे असतो. तर तुम्हालाही पैसा हवा आहे ना? तर नक्कीच हा धडा पूर्णपणे ऐका, वाचा आणि त्या पद्धतीने कृती करून बोला. 9वा दिवस पैशाचे लोहचुंबक. केवळ कृतज्ञतेनेच आयुष्य समृद्ध होतं. असं ल्युथरन चर्चचा मुख्य धर्मोपदेशक जे आहेत, डिएट्रिक यांनी म्हटलेलं आहे. तर तुमचे आरोग्य असो, काम असो, नातेसंबंध असो किंवा पैसा असो, कृतज्ञता व्यक्त करणे ही समृद्धी आणि तक्रार करणे ही गरिबी. बघा पहिल्या 2 ओळीमध्येच खूप सारं महत्त्वाचं सार सांगितलेलं आहे लेखिकेने, की तुमचं आरोग्य असो किंवा काम असो, नातेसंबंध असो किंवा पैसा असो, कृतज्ञता करणं ही खूप गरजेची आहे. कारण त्यामुळेच आपल्याला समृद्धी मिळणार आहे. तक्रार जर करणे तक्रार जर केली तर काय होणार आहे? गरिबीच येणार आहे. हा तुमचा ह्या तुमच्या संपूर्ण आयुष्याचा सुवर्ण नियम आहे. हे लक्षात ठेवा. तुमच्याकडे फारसा पैसा नसताना देखील तुम्ही आहे तेवढ्याबद्दल कृतज्ञ असाल, तर तुम्हाला आणखी पैसा मिळत राहील. आणि तुमच्याजवळ असलेल्या पैशाबद्दल तुम्ही सारखी तक्रार कराल, तर तुम्ही आणखी गरीब होत जाल. लोक पैशाबद्दल लोक पैशाबद्दल सगळ्यात जास्त तक्रार करतात. हो, पैसे नाहीयेत, पैसे काय झाडाला लागतात का? वारंवार पैसे कशाला पाहिजे? कमवायला किती वेळ लागतो? तुम्हाला काय आहे? मुलांशी बोलताना बऱ्याचदा या गोष्टी होतात. माझ्याकडूनही होतात.
पण जेव्हा-जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून मी माफी मागायला लागले, की ह्या गोष्टी बोलणं चुकीचं आहे कारण त्यांनी 100% आपल्यात नुकसान होणार आहे. लोक पैशाबद्दल सगळ्यात जास्त तक्रार करतात. आजच्या या जादूच्या कृतीमुळे ही तक्रार कृतज्ञतेत बदलणार आहे. येस. एकतर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणार. दुसरे म्हणजे ज्या तक्रारीमुळे तुम्ही आणखी गरीब होता जाता, तिची जागा कृतज्ञता घेणार. अशा प्रकारे दोनदा कृतज्ञता व्यक्त झाल्याचे तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडून येण्यासाठी दुप्पट ताकद लावली जाणार आहे. आणि जादूने तुम्ही श्रीमंत होणार आहात. बहुतेक लोकांना ते पैशाबाबत तक्रार करतात असं वाटत नाही. पण त्यांच्या आयुष्यात पैशाचा अभाव असेल तर ते पैशाबद्दल तक्रार करतात हे त्यांच्या लक्षातही येत नाही. लोकांच्या विचारांमधून आणि त्यांच्या शब्दांतून तक्रारी केल्या जातात आणि बहुतेक लोकांना त्यांच्या डोक्यात चाललेल्या अनेक विचारांची जाणीव नसते. पैशाविषयी कोणत्याही तक्रारी, नकारात्मक मत्सरी किंवा चिंतेचे विचार किंवा शब्द हे खरोखरच गरिबी निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. आणि जेव्हा पैसे द्यायची वेळ येते, तेव्हा आपण सगळ्यात जास्त तक्रार करतो. तुमच्याकडे पुरेसे पैसे नसताना बिल चुकती करणं ही एक अवघड गोष्ट होऊन बसते. तुमच्याकडे पैसा नसतो आणि बिलांचा मात्र ओघ सुरू आहे, असं तुम्हाला वाटतं. पण तुम्ही जेव्हा बिलांविषयी तक्रार करायला लागता, तेव्हा खरं तर तुमची पैशाविषयीच तक्रार करत असता आणि तक्रारी करण्यामुळे तुम्ही गरिबीतच राहता. बिलांची तक्रार म्हणजे बिलं जेव्हा पाहतो, हॉटेलची बिलं पाहतो, खत-औषधांची बिलं पाहतो, डॉक्टरची बिलं पाहतो, कपड्यांची बिलं पाहतो, किराणा मालाची बिलं पाहतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं, "अरे, किती महाग आहे! किती महाग आहे!" असं बोलून आपण मोकळे होतो. पण ते न करता आपण त्या मुलांना धन्यवाद द्यायचा आहे. तुमच्याकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे सगळ्यात शेवटची गोष्ट कराल, ती म्हणजे तुमच्या बिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. पण खरं तर नेमकं हेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात आणखी पैसा मिळण्यासाठी करायचं असतं. तुम्हाला जर समृद्ध आयुष्य जगायचे असेल, तर पैशांशी संबंधित प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. मोठ्या नाखुशीने बिलं भरणे यात तुमच्या कृतज्ञतेचा अभावच दिसतो. तुम्ही अगदी त्यांच्या उलट वागणं अपेक्षित आहे. तुम्हाला ही जी बिलं आली, ती काही उगीचच आलेली नाहीत. त्या बदल्यात तुम्हाला वस्तू किंवा सेवा मिळालेल्या आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञच राहायला हवं, असं लेखिका म्हणते. ही अगदी साधी सोपी गोष्ट आहे. पण त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळणाऱ्या पैशावर मात्र त्याचा फार मोठा परिणाम होत आहे. तुम्ही अगदी शब्दशः पैशांचा लोहचुंबक बनाल. बिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्या बिलांमुळे किती वस्तू आणि सेवांचा लाभ तुम्ही घेतलात, याची आठवण ठेवता. तुम्ही जर घराचे भाडे म्हणून किंवा घर खर्चाचा हप्ता देत असाल, तर तसा विचार कराल, की तुम्हाला घर आहे आणि त्यामध्ये तुम्ही राहत आहात. विचार करा, की पैशाची बचत करून आणि रोख पैसे देऊन तुम्हाला घर घ्यावं लागलं असतं तर तुमची काय परिस्थिती झाली असती? विचार करा, की कर्ज देणाऱ्या संस्थाच नसत्या किंवा भाड्याने जागा मिळत नसत्या तर काय वेळ आली असती? म्हणूनच कर्ज देणाऱ्या संस्थांचे किंवा तुमच्या घरमालकांचे आभार माना. कारण त्यांच्यामुळे तुम्ही घरात किंवा अपार्टमेंटमध्येच राहत आहात. तुम्ही जर गॅस आणि विजेचे बिल भरत असाल तर त्यामुळे किती गरम आणि थंड तापमानाचा तुम्हाला उपयोग घेता येतो, याचा विचार करा. खरोखर हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. गरम पाण्याचा शॉवर तुम्ही घेऊ शकता. फोन आणि इंटरनेटसाठी बिलं देत असाल, तर या सेवा सुविधा नसत्या, तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक भेटण्यासाठी मोठमोठी अंतरे पार करून जाण्यानं तुमचं आयुष्य किती अवघड झालं असतं, याची कल्पना करून बघा. फोनमुळे कुटुंबियांशी, मित्रांशी कितीतरी तुम्हाला मिळवता येते. तुम्ही ईमेल पाठवून आणि घेऊ शकता. या महत्त्वाच्या सुविधा सहजपणे तुमच्या हातांच्या बोटांवर असतात. म्हणूनच त्याच्याबद्दल कृतज्ञ राहायला हवे. ज्या कंपन्या या सेवा तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्यासाठी आधी पैसे न भरताही तुम्हाला पुरवतात, त्यांच्याबद्दल कृतज्ञताच व्यक्त करायला हवी. जेव्हापासून कृतज्ञतेच्या या अपूर्व शक्तीचा साक्षीदार मला झाला,
तेव्हापासून प्रत्येक बिल भरल्यावर मी बिल भरले, आभारी आहे हे जादूचे शब्द त्यावर लिहिते. असं कोण सांगत आहे? रॉन्डा बर्न सांगत आहेत, की त्यांनी एखादं बिल भरलं का त्या बिलावर बिल भरले, आभारी आहे, असे जादूचे शब्द त्या लिहितात. अगदी एकही बिल मी हे लिहिल्याविना ठेवत नाही. मीही, मीही एकही बिल ते लिहिल्याविना ठेवत नाही. सुरुवातीला जेव्हा बिल भरायला माझ्याकडे पैसे नसायचे, तेव्हाही मी कृतज्ञतेच्या जादूचा शक्तीचा वापर करून बिलांवर पैशासाठी आभारी आहे असं म्हणायचे. नंतर जेव्हा पैसे यायचे तेव्हा मी बिल भरायचे. तेव्हा मी बिल भरले, आभारी आहे असं त्यापुढे लिहायचे. तुम्हालाही आता तेच करायचं आहे. सध्याचं तुम्ही न भरलेलं कोणतंही बिल घ्या. नंतर कृतज्ञतेच्या जादू शक्तीचा वापर करा आणि त्यावर पैशासाठी कृतज्ञ आहे असं लिहा. भले तुमच्याकडे त्यावेळी बिल भरण्यासाठी पैसे असोत वा नसोत, तुम्ही त्याबद्दल कृतज्ञ राहा. तुम्हाला जर बहुतेक बिल ऑनलाईन येत असली आणि तुम्ही ती ऑनलाईन भरत असाल, तर तुम्ही ते बिल ईमेलने तुमच्या खात्यावर फॉरवर्ड करा आणि ठळक अक्षरात पैशासाठी मी आभारी आहे असा विषय लिहा. त्यानंतर आधी भरलेली 10 बिलं शोधा आणि प्रत्येक भरलेल्या बिलावर बिल भरले आभारी आहे असे जादूचे शब्द लिहा. प्रत्येक भरलेल्या बिलावर हे लिहिताना हे बिल भरण्यासाठी तुमच्याकडे त्यावेळी पैसे पैसे होते त्याबद्दल तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. भरलेल्या बिलाबद्दल तुम्ही जेवढी जास्त कृतज्ञता व्यक्त कराल, तेवढे आणखी जास्त पैसे तुम्ही जादूने तुमच्याकडे आकर्षवून घ्याल. आजपासून तुम्ही स्वतःला नियमित सवय लावून घ्या, की जेव्हा-जेव्हा तुम्ही बिल भराल, तेव्हा तुम्ही कोणती चांगली सेवा या बिलामुळे तुम्हाला मिळाली, याचा क्षणभर विचार करा. बिलाच्या दर्शनी पानावर बिल भरले, आभारी आहे हे जादूचे शब्द लिहा. आणि जर बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसले, तर कृतज्ञतेच्या जादू शक्तीचा वापर करा आणि पैशासाठी आभारी आहे असं लिहा. हे लिहिताना जणू काही बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेतच आणि म्हणूनच तुम्ही आभार मानत आहात याची भावना मनात बाळगा. बिलांसाठी तुम्ही जे भरलेत त्याबद्दल जर तुम्ही कृतज्ञता बाळगली, तर त्यामुळे तुम्हाला आणखी पैसे नक्की मिळण्याची हमी मिळते. कृतज्ञता हा तुमच्या पैशाचा लावलेला चुंबकीय सोनेरी धागा समजा. म्हणूनच तुम्ही जेव्हा पैसे देता, तेव्हा तितकेच पैसे पैसे किंवा कधी-कधी 10 पटीने तर कधी शतपटीने पैसे तुमच्याकडे येतात. मिळणाऱ्या पैशाची विपुलता तुम्ही किती पैसे दिले यावर अवलंबून नसते. तर ती तुम्ही किती प्रमाणात कृतज्ञता व्यक्त केली आहे त्यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ $50 चे बिल तुम्ही अगदी कृतज्ञतेने भरलेत, तर कृतज्ञता तुम्हाला त्या बदल्यात $100 मिळतील. बघा $50 चे बिल कृतज्ञतेने तुम्ही भरले तर $100 तुम्हाला मिळतील. म्हणजेच काय आपल्याला भरभरून कणाकणात प्रत्येक बिलात प्रत्येक अ, अ, पैसे दिलेत आणि पैसे आलेले आहेत याच्यात आपल्याला धन्यवाद द्यायचे आहेत. चला तर मग आपण जादूची कृती करूयात 9वी. पैशाचे लोहचुंबक. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची एक यादी बनवा. तुम्हाला त्याबद्दल कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असे म्हणा आणि शक्य असेल तर तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. सध्याची कोणतीही न भरलेली बिलं घ्या. कृतज्ञतेची जादूशक्ती वापरा आणि बिलावर पैशासाठी आभारी आहे असे शब्द लिहा. बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे असोत वा नसोत, पैसे आहेत असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. पूर्वी भरलेली 10 बिलं घ्या आणि प्रत्येक बिलावर त्याच्या पुढच्या बाजूला कोपऱ्यात बिल भरले, आभारी आहे असे जादूचे शब्द लिहा. ते बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे होते याबद्दल मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करा. झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात सगळ्यात चांगली गोष्ट कोणती घडली ते आठवा आणि त्याबद्दल कृतज्ञतेने आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. खरोखरच खूप सुंदर असा पैशाच्या लोहचुंबकाचा धडा आहे. खूप खूप आभार मानते मी या धड्याचे, खूप खूप आभार मानते लेखिकेचे, खूप खूप आभार मानते मी या संपूर्ण पुस्तकाचे, की त्यांनी आतापर्यंतची जर्नी खूप सुलभतेने आणि सहज सोपी करून आम्हाला शिकवलीत, समजून सांगितलीत आणि त्यामुळे रोज नवीन-नवीन जादू माझ्या लाईफमध्ये घडत आहेत. खरंच मनापासून आभार मानते तुम्हा सर्वांचे, की तुम्ही भरभरून मला प्रतिसाद देण्यासाठी, भरभरून
हे पुस्तक ऐकण्यासाठी. कारण तुम्हालाही तुमच्या लाईफमध्ये चेंजेस हवेत. प्रत्येकाला हेल्थमध्ये, रिलेशनशिपमध्ये, पैशामध्ये किंवा आपण काय काम करतो त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये रोज देवाण-घेवाण काही ना काही गोष्टी होत असतात. मग ह्याच्यामध्ये आपल्याला कृतज्ञता देणं, व्यक्त करणं, बोलणं, त्याचबरोबर आजचा विषय होता तो बिलांवर. तर आपण बिलांसाठी जी काही बिलं पे करतो, खत-औषधांची असो, शेतीची असो, किराणा मालाची असो, तेलाची असो, घराला पेंटिंग केलं त्याचं असो, किंवा मुलांची स्कूल फीज असो, कॉलेज फीज असो, इलेक्ट्रिसिटी बिल बिल असो, कोणतेही बिल असेल, तर त्या बिलावर आपल्याला काय लिहायचंय? पैसे पेड केले, त्याबद्दल मी आभारी आहे. त्याच्यासाठी आपल्याला घरातली सगळी बिलं शोधायची आहेत आणि त्या बिलांवर आपल्याला जादुई शब्द लिहून काढायचे आहेत. प्रत्येक बिलांवर पैशासाठी मी आभारी आहे. जे पेड केले त्याच्यावर लिहायचंय आणि जे बिल भरले त्याच्यावर बिल भरले, आभारी आहे असं लिहायचंय आणि जे भरले नाहीत त्या बिलांवर पैशासाठी मी आभारी आहे, असे जादुई शब्द आपल्याला लिहायचे आहेत आणि आजची नेहमीप्रमाणे जादूची कृती करायची आहे. तर चला मग आपला हा सेशन इथे संपलेला आहे. मी मनापासून Zoom मीटिंगचे, Zoom ॲपचे, कॉम्प्युटरचे, लॅपटॉपचे, पॉवर बँकचे, इलेक्ट्रिसिटीचे मनापासून आभार मानते. खूप खूप आभार मानते तुम्हा सर्वांचे, की तुम्ही रोज माझ्या रेकॉर्डिंगला प्रतिसाद देताय आणि माझे रेकॉर्डिंग ऐकताय आणि तुमच्याही लाईफमध्ये असे चेंजेस भरभरून होवोत, अशी मी मनापासून युनिव्हर्सकडे इच्छा व्यक्त करते आणि तुम्हाला जादुई शब्द बोलते, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. थँक यू.